मोदी सरकार हे जुलमी आणि हुकुमशाही प्रवृत्तीचं आहे। ईडीच्या आडून आमचे राष्ट्रीय नेते खासदार सोनिया गांधी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जाणीवपूर्वक द्वेषपूर्ण सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं। याचा आम्ही तीव्र निषेध शब्दात करतो, असं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी म्हटलंय। मोदी सरकारनं नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये वापर करून खासदार सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर जी कारवाई केली आहे, हा प्रकार लोकशाहीला दबावाखाली आणण्याचा प्रयत्न असल्याचं सांगून जिल्हा काँग्रेसच्या वतीनं जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर घोषणाबाजी करण्यात आली। आपले नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशनानुसार आंदोलन करण्यात आलं। मोदी सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, लोकशाही विरोधात हुकुमशाही पद्धतीनं काम करणाऱ्या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असं म्हणत ही घोषणाबाजी करण्यात आली असून मोदी शासनानं द्वेषपूर्ण भावनेतून ही कारवाई केली आहे। नॅशनल हेराल्डवर बंधनं आणून ते लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारिता गळा घोटण्याचा प्रयत्न करत आहेत। वक्फ बोर्डाची जमीन सरकारच्या ताब्यात घेण्याचं षडयंत्र असून ती धनदांडग्या उद्योगपतींना देण्याचा घाट घालण्यात आला आहे। कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना भडकावण्याचा अधिकार सरकारला नाही। या बोर्डावर मुस्लिमेतर प्रतिनिधी घेण्याचा कायदा करण्यात आला असून मग हिंदू धार्मिक स्थळांवर, मंदिरांवर मुस्लिम किंवा इतर धर्मीय प्रतिनिधी घेण्याचा विचार सरकार का करत नाही? जर आपली लोकशाही धर्मनिरपेक्ष असेल तर हे झालेच पाहिजे। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशावरून प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार आणि नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे आंदोलन करत असून सरकारची धाकदडपशाही आम्ही खपवून घेणार नाही। सरकारला पाय उतार केल्याशिवाय आम्ही गप्प बसवणार नाही, असं जयंत वाघ यांनी यावेळी सांगितलं। आंदोलनामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रताप शेळके, नगर तालुका अध्यक्ष अरुण म्हस्के, जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर अमोल फडके, प्रदेश सचिव संभाजी माळवदे, पाथर्डी तालुका अध्यक्ष नासिर शेख, शेवगाव तालुका अध्यक्ष समीर काझी, राहुरी तालुका अध्यक्ष बाळासाहेब आढाव, इंटक जिल्हाध्यक्ष राजेंद्र कर्डेले, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहसिन शेख, बाळासाहेब भिंडारी, भिंगार काँग्रेसचे रिझवान शेख, सेवा दलाचे जिल्हा उपाध्यक्ष शामराव वागसकर, नेवासा शहर अध्यक्ष अंजुमभाई शेख, TDF नेते कोकाटे सर, शोभा पातारे, मंगल भुजबळ, अभिजित कांबळे, मयूर पाटोळे यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते। भाजप शासित केंद्र सरकारने काँग्रेस पक्षाच्या आमच्या सोनिया गांधी आणि आमच्या पक्षाचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्यावर जे दोषारोपपत्र, खोटे दोषारोपपत्र जे दाखल केले आणि नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्र कंपनीवर जे जप्तीची नोटीस आणली, याचा आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने धिक्कार करतो आणि ह्या जुलमी सरकारचा ह्या सरकारचा आम्ही 100% धिक्कार करतो, निषेध करतो आणि हे जुलमी सरकार हाणून पाडण्यासाठी काँग्रेस तळागाळापर्यंत पोहोचून हे जुलमी सरकार उलथवल्याशिवाय राहणार नाही, ही आज आम्ही संकल्पना या मनाशी बाळगतो। कार्यालय ठिकाणी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज या ठिकाणी भाजप सरकार विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे। मित्रांनो, आमच्या राष्ट्रीय नेत्या सोनियाजी गांधी आणि राहुलजी गांधी यांच्यावर हे सरकार, हे भाजप सरकार कसं जुलमी सरकार, जुलमी सरकार हे बघा कशा प्रकारे कोणला तरी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करीत आहे। आणि ह्या सरकारचं हेच काय, तुम्हाला एक उदाहरण द्यायचं ठरलं तर जाती जातीत तेढ निर्माण करणं। हिची विशेष बाब म्हणजे आमच्या राहुरी तालुक्यामध्ये शिवाजी महाराजांची विटंबना झाली। विटंबना होऊन हे सरकार राज्यात भाजपचं आहे, देशामध्ये भाजपचं आहे आणि ते काय म्हणतात, आमचं शिवरायांचं सरकार आहे। हे सगळं असताना सुद्धा अजून सुद्धा राहुरीच्या या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केलेला आरोपी अटक होत नाही। त्या ठिकाणी राहुरीत सगळ्या काँग्रेसच्या लोकांनी, सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी आरोपी अटक व्हावा म्हणून उपोषण केलं। मला सांगण्याचा अर्थ असा की हे सरकार बघा तुम्ही का शिवरायांचं म्हणतं, किती खोटं बोलतं, शिवरायांचं सरकार आहे म्हणतं आणि शिवरायाची विटंबना होत असताना सुद्धा आरोपी अटक करत नाही। याचा असाच यांचा उद्योग चालू आहे। आणि हेच आपण जर पाहिलं तर दिल्लीमध्ये सुद्धा दिल्ली सरकार काही नसताना ईडीचा वापर करून जे सर्वसामान्य जनता आहे यांना अडकवण्याचं काम या ठिकाणी करत आहे। यांचा निषेध करण्यासाठी आम्ही
आमचे भारत यांच्या व आमचे जिल्हाध्यक्ष जयंतजी वाघ यांचा समवेत ठिकाणी जिल्हा कार्यालयासमोर करीत आहे व भाजप सरकारच्या ठिकाणी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय राहुलजी गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीने मोदी सरकारने जी सूडबुद्धीतून कारवाई केंद्रीय संस्थेला हाताशी धरून करत आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आज आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी आलेलो आहोत। खरं तर अनेक प्रश्न देशामध्ये आहे, बेरोजगारी आहे, त्यानंतर स्त्रियांवरती अत्याचार असतील, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, अनेक प्रश्नाला बगल देऊन हे सरकार वेगवेगळे करत आहे। जातीमध्ये धर्मामध्ये भांडण लावण्याचं द्वेषाचं राजकारण हे सरकार करत आहे। आज या निमित्ताने आम्ही या मोदी सरकारचा, ह्या भाजप सरकारचा जाहीर निषेध करत आहोत। धन्यवाद। नगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमचे राज्य नेतृत्व सन्माननीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या ज्याचे अध्यक्ष जयंतरावजी वाघ साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काल जो आमचे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते माननीय राहुलजी गांधी व राष्ट्रीय नेत्या सोनियाजी गांधी यांच्यावर जो काल ईडीने जो चार्जशीट अत्यंत अवमानकारक असा चार्जशीट दाखल केला, हा गुन्हा याच्यामध्ये कोणतेही याच्यामध्ये पुरावे नाही, याच्यामध्ये एव्हिडन्स नाही, काही नसताना त्यांच्यावर अन्यायकारकरित्या हा जो गुन्हा दाखल केला, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा प्रयत्न भाजपच्या मोदी सरकार आणि शहा सरकार यांच्याकडून होत आहे। खरं म्हणजे हे लोकशाही सरकार नसून हे मोदी सरकार आणि शहा सरकार हे दोन्ही हुकुमशाही हे चालवत आहे आणि या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये आज आम्ही या ठिकाणी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अत्यंत मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या प्रमाणात आंदोलन केले आहे। तळपत्या होण्यामध्ये आमच्या तळपत्या भावना घेऊन आम्ही आज जनतेसमोर आणि या सरकार समोर जात आहोत। सरकारला आम्ही एकच मागणी करत आहोत की हा जो आमच्या नेत्यावर जो बेकायदेशीर जो चार्जशीट दाखल झालेला आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा। ही आमची फक्त काँग्रेसवासियांची भावना नाही, तर ही सर्वसामान्य जनतेची भावना आहे, सर्वसामान्य गरिबांची भावना आहे, सर्वांची भावना आणि इच्छा एकच आहे की आमच्या राहुल गांधी आणि सोनिया गांधीवर जो अन्यायकारकरित्या तुम्ही निर्णय घेत आहात ते निर्णय तुम्ही घेऊ नका। तुम्ही लोकशाहीला काळीमा फासण्याचं काम करू नका, तुम्ही संविधान भंग करण्याचं काम करत आहात, तुम्ही ते करू नका, अन्यथा पूर्ण राज्यामध्ये नव्हे संपूर्ण हिंदुस्थानमध्ये देशामध्ये जलक्षोभ उसळला जाईल। याची तुम्ही या ठिकाणी तुम्हाला सूचना करतो, याची नोंद घ्यावी। आणि पुन्हा एकदा तुमचं या ठिकाणी अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आमचे जिल्हाध्यक्ष जयंतराव वाघ साहेब यांच्या नेतृत्वाखाली तुमचं या ठिकाणी जाहीर धिक्कार करतो आणि निषेध करतो। थांबतो।